आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सैनिक टाकळी MIDC प्रक्रिया स्थगित, गायरान जमीन ग्रामसभेच्या ठरावाची चौकशी, सैनिकांचा आम्हाला अभिमान, सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू, उद्योगमंत्री उदय सामंत। प्रस्तावित सैनिक टाकळी MIDCच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिनांक 18 महत्त्वपूर्ण बैठक झाली। माजी सैनिक व आंदोलकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत गायरान जमीन, प्रस्तावित MIDC क्षेत्र तसेच ग्रामसभेच्या ठरावाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सामंत यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले। चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत MIDCची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले। बैठकीत सैनिक टाकळी गावातील गायरान जमिनीच्या वापराबाबत आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले। गावाने आजपर्यंत 1 गुंठाही गायरान जमीन अतिक्रमित केलेली नसल्याचे सांगत उपलब्ध गायरान क्षेत्र, MIDCसाठी प्रस्तावित जमीन आणि प्रकल्पानंतर गावासाठी शिल्लक राहणाऱ्या क्षेत्राची माहिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली। महसूल अभिलेख, जमिनीची मालकी आणि गायरान क्षेत्राची नोंद तपासून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। MIDCसाठी आधारभूत ठरवण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठरावाच्या वैधतेवरही आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संबंधित ग्रामसभा नेमकी कशी झाली, ठरावाची प्रक्रिया काय होती याचीही चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले। दरम्यान सैनिक टाकळीच्या गायरान जमिनीवर सैनिक स्कूल, केंद्रीय शाळा, क्रीडांगण आणि माजी सैनिक वसाहत उभारण्याची मागणी करण्यात आली। देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान असून सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले। या निर्णयामुळे माजी सैनिक व ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। चौकशी सुरू असतानाही MIDCची प्रक्रिया पुढे नेल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला। बैठकीस आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे, कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड, अमर पाटील, हर्षदा पाटील, विनोद पाटील, संतोष गायकवाड यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। सुरू आहे त्याच्या अनुषंगानं आज उद्योग मंत्रालय मुंबई या ठिकाणी मीटिंगचं आयोजित करण्यात आलेलं होतं। या मीटिंगला आंदोलन जल जीवन बचाव कृती समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी सैनिक संघटना, आम्ही सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी त्या मीटिंगला गेलो होतो। त्या मीटिंगमध्ये आम्ही सविस्तर आमची बाजू मांडली की बाबा आमच्या गावासाठी गायरान का आवश्यक आहे, माजी सैनिकासाठी का आवश्यक आहे आणि इथल्या परिसरात येणाऱ्या महापुरामध्ये त्या गायरांचा कसा आधार आहे आम्ही उद्योगमंत्र्यांना पटवून सांगितलं। पण त्या ठिकाणी जी प्रक्रिया झाली आहे MIDCची ती सर्वस्वी चुकीची आहे, चुकीच्या ठरावावर आधारित आहे। त्यासाठी चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि नवीन ग्रामसभा घ्यावी। त्या पद्धतीने त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब यांना चौकशीचे आदेश दिले आहेत की येत्या 15 दिवसामध्ये ती चौकशी करून त्याचा अहवाल सविस्तर सादर करायचा आहे आणि तोपर्यंत झालेली प्रक्रिया किंवा सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांनी, प्रांत साहेबांनी हा अहवाल लवकरात लवकर द्यावा आणि MIDC तात्काळ रद्द करण्याची कारवाई करावी, अन्यथा येत्या दिवसात प्रशासनाच्या विरोधात आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत।